नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. माझ्या सर्व फॉलोअर्स या सर्व मित्रमंडळीला माझी विनंती आहे की तुम्ही आई वडिलांच्या कष्टावर फक्त आयत्या पिठावर रिघोट्या वडत बसू नका. तरुण फॉलोअर्सना माझी विनंती आहे की वडिलांनी कमावलेली जी इस्टेट आहे त्याच्यावर तुम्ही भुशारकी मारू नका. तुमची स्वतःची कमाई तुमच्या वडिलाच्या आहे त्या इस्टेटमध्ये भर पाडण्यासाठी आई वडिलाला सांगा, पप्पा मी एवढी कमाई करतोय, मी कुठेही व्यसन करत नाही, मी कसलीही दारू गांजा सिगारेट बिडी काडी असं करत नाही, माझं लक्ष फक्त व्यवसायाकडे आहे, माझं लक्ष फक्त अभ्यासाकडे आहे आणि मी माझ्या या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांचं नाव कमावण्यासाठी निश्चित जगामध्ये माझ्या वडिलांची मान उंचावण्यासारखं मी निश्चित काम करेन. अशा पद्धतीचं वडिलांना अभिवचन द्या आणि त्या अनुषंगाने काम करा. नोकरीच्या पाठीमागे लागत बसू नका. याचं कारण असे की नोकरीच्या नादामुळे तुमचे 30-35 वर्ष लग्न होईना झाले. तुमचा संकल्प ही चुकायला आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार तुम्हाला हुलकावणे देत आहे. तरुण पिढीला वर्षाला 2 कोटी तरुणांना मी रोजगार मिळवून देतो असा शब्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पोरावाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत, पण नोकरीच्या नादामध्ये पोरावाचं वय थांबलं नाही, वय वाढत गेलं. आता एका मुलाचं वय 35 वर्ष 40 वर्ष झालं तरी सुद्धा त्यांचे लग्न झालेले नाहीत. याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलीला वाटतंय माझा नवरा नोकरदार असावा, पण माझं त्याच्या पुढचं मत आहे, तुम्ही नोकरीची अपेक्षा करू नका, उद्योगपती बना आणि तुमच्याकडे नोकरी पोरावाने मिळावी असा उद्योग करा. तुम्ही उद्योगपती व्हा. कारण वडिलांच्या नावावर असणारी जमीन, वडिलांना विनंती करा, पप्पा या जमिनीमध्ये एक मी प्रोजेक्ट करणार आहे आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी महिन्याला किमान 1.5 लाख रुपये कमवण्याचा उद्योग मी जनतेच्या समोर ठेवणार आहे आणि मी हा उद्योग चिकाटीनं चांगल्या पद्धतीनं करणार आहे असं तुम्ही वडिलांना सांगा. आणि वडिलांच्या त्या जमिनीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा उद्योग करा, उद्योगपती बना, पैसेवालं बना. आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे बायका कमी नसतात. तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये 10 रुपये कमवण्याची कुवत नाही, तुम्हाला नोकरी नाही, तुम्हाला उद्योग नाही, तुमच्याकडे काम करण्याची कुवत नाही, हातोटी नाही, तुम्हाला कोण स्वीकारणार? अरे बाबांनो, लक्षात घ्या, 65 वर्षाच्या वयामध्ये आमिर खाननं लग्न केलं. तारुण्य नाही त्याचं, पण त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे म्हणून 3 बायकांनी त्याला स्वीकारलं. आणि तुमचं 35-40 वर्ष तरुण वय असताना तुम्हाला मुली स्वीकारत नाहीत. याचा विचार कुठंतरी करा. काय स्वीकारित नाहीत? तर तुमच्याकडे काम करण्याची हातोटी नाही, तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे श्रीमंती नाही, तुमच्याकडे उद्योग नाही, तुमच्याकडे नोकरी नाही, म्हणून तुम्हाला स्वीकारत नाहीत. म्हणून जर नोकरी करायची असेल तर काळजीपूर्वक अभ्यास करा, दर्जेदार शिक्षण घ्या. तुमच्या दारात नोकऱ्या लोळून घेतल्या पाहिजेत. UPSC MPSC परीक्षा चांगल्या मार्कानं पास व्हा, पाया पडत नोकऱ्या त्याला जर शिकायचं असेल तर. नसेल तर उद्योगाच्या पाठीमागेला आणि उद्योग असा करा की तुमच्या हाताखाली किमान 50, 100, 10, 20 पोरं नोकरी म्हणून कामाला यावे असा उद्योग करा. आणि आईवडिलांचं नाव उंच करा, आईवडिलाची मान टाईट राहिली पाहिजेत आणि वडील तुमच्या नावानं रुबाबात गावात फिरला पाहिजेत. कारण हा समाधान नावाच्या पोराचा वडील आहे आणि ते समाधान नावाचा पोरगा आमच्या गावात एक गुणवान आहे, उद्योगपती आहे असं लोकांनी म्हणावं. आणि वडिलांचं नाव, वडिलांची मान टाईट व्हावी असं तुम्ही वागा, अशीच तुमच्याकडून अपेक्षा आहे.
नोकरीसाठी पुणे मुंबई दिल्ली हिंडू नका. वडिलाला साथ द्या, खांद्याला खांदा लावून काम करा, उद्योगाच्या पाठीमागे लागा आणि तुमचं भवितव्य अत्यंत शुभलम शुभलम शस्य श्यामला करा. आनंदानं राहा, उद्योगपती बना, चांगला दर्जेदार शिक्षण घ्या आणि चांगला माणूस म्हणून या जगामध्ये तुमचं नाव रोशन करा, तुमच्या आईवडिलाचं नाव रोशन करा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद माझ्या मित्रांनो, धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यायाम करा. मी व्यायामच्या ठिकाणी बोलावलोय. 3 तास व्यायाम करतो मी, तुम्ही पण 3 तास करा. 20 राऊंड ग्राउंडला पळतोय, 20 राऊंड तुम्ही पण पळा. जोर काढा, बैठका करा, योगासनं करा, निरोगी राहा, शरीरातलं रक्त पातळ ठेवा, BP शुगर पळवून लावा आणि निरोगी आयुष्य जगा. जर तुम्ही निरोगी असाल तर कमवलेल्या पैशाचा वापर करता येईल. तुम्ही जर रोगीला असाल तर कमवलेल्या पैशाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तंदुरुस्त राहा, निरोगी राहा, सुखी राहा. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र.